नियोजन करून दाखवून दिलंय की बाबा ही मॅच खरोखर लीग चांगली आहे आणि या पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही तुम्ही चांगलं कराल याची आम्हाला 100% गॅरंटी आहे. धन्यवाद. नक्कीच यस थँक्यू. आणि पुढच्या वर्षीची तारीख सुद्धा आपण संध्याकाळी डिक्लेअर करणार आहोत, कारण यंदा लेट झालं मार्च आला. पुढच्या वर्षी डिसेंबरमध्येच आपण ती स्पर्धा करणार आहोत. ही तारीख सुद्धा आपण डिक्लेअर करूया. यस थँक्यू अजय दादा, थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर आणखी एक सन्मान करूया. बघा आपल्याला स्पर्धेसाठी ज्यांनी गीत दिलंय ते आमचे टायटल सॉन्ग आमचे हितेश शिशवे, त्यांचा सन्मान करा. गणेश यांना विनंती करतो आपण सन्मान करा. हितेश शिशवे आणि त्यांचा इथे सन्मान करूया आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करतोय ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला गीत तिथे स्पर्धेसाठी गायलंय, त्यांचा सन्मान आपण करतोय. यस थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं आपण स्वागत करूया आणि ऐकूया आमच्या गुलशन पाटील यांना. हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सर्वांचं सहर्ष स्वागत. जो सामना तुम्ही पाहताय बघा, विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आमचे प्रकाश जाधव, गणेश मस्कर असतील. त्यानंतर आमचे व्यवस्थापक आपण पाहू शकाल सुरेंद्र पाटील, पवन पाटील, कैलास जाधव असतील. समोर क्रिशा 11 संघ पाहायला मिळेल. त्या संघाचे पुरस्कर्ते किशोर पाटील आणि कल्पेश पाटील वडवली. त्यानंतर आमचे जयेंद्र असतील, चेतन, नितीन असतील. या सर्वांचं अगदी या दोन्ही टीमसाठी सहकार्य लाभलंय, त्यांचं आपण स्वागत करूया या मॅचसाठी. हॅलो अगदी पहा ऋषीनं काय गोलंदाजी टाकले, पूर्णपणे खांद्याचा वापर केलाय गोलंदाजानं. पाहिलं गेलं तर फलंदाजानं स्तब्ध उभं राहण्यास पहिल्या षटकामध्ये भाग पडलाय. आजच्या दिवसामधली दुसरी मॅच तुम्ही पाहताय. एका साईडला क्रिशा 11 वडवली तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता स्पोर्ट अगदी तुरमाले संघ तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या तर अवघ्या ऋषी न खर्च केल्या 2 धावा. तुरमाले एक्सप्रेस आहे आणि चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सादर केल्या प्रेक्षकांसाठी. अगदी चांगली गोलंदाजी टिचून मारा केला, योग्य ते लेंथवर बॉल ठेवला, फलंदाजांना चान्स दिला नाहीये. जे मॅनेटरी पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं होतं त्या धावा येताना पाहिल्या मिळाल्या नाही आहेत. क्रिशा 11 वडवली टीमसाठी धावा येणं फार गरजेचं आहे, कारण की बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट पाहिलं गेलं तर तुरमाले टीमची आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला इथून पाहिलं गेलं तर 5 षटकांची मॅच आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 60 किमान 70 धाब्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. परंतु काय गोलंदाजी ऋषीने हाताळली. पाहिलं गेलं तर फक्त 2 धावा इथून त्यानं खर्च केले होते. न्यू बॉलर कल्पेश गायकर गोलंदाजी मार्कवर आहे, मॅन फ्रॉम तुरमाले. पहिला गोलंदाज पाहिला तो देखील तुरमालेचा होता, हा गोलंदाज देखील तुरमालेचा आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स अगदी पाहिलं गेलं तर कल्पेश गायकरचं तुम्हाला पाहायला मिळेल. कर्णाला एंड कडून पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. शॉर्ट प्लेन पाठीमागे हुक करायचा होता, परंतु इथे लाऊडली अपील झाला होता. फटका फसताना पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. इथून थोडीशी झुंज देणं देखील गरजेचं आहे, कारण की धाब्यांसाठी प्रयत्न करतात फलंदाज, परंतु हाती सध्या अपयश पाहायला मिळतोय, कारण की वीकनेस ओळखली आहे गोलंदाजानं. अगदी पाहिलं गेलं तर गोलंदाजानं वीकनेस ओळखलंय गोलंदाजाचा, कारण की ज्या वेळेसला थोडंसं शॉर्ट बॉल ठेवले जातात खांद्याचा वापर, त्यावेळेसला फलंदाज बीट होतात आणि तीच लेंथ आता कल्पेश गायकर वापरतोय. परंतु इथून बॉल हवेमध्ये नोचा इशारा पंचांनी दिला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे राहिलाय
आणि 2 धावा मात्र इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. कदाचित यॉ टाकण्याचा प्रयत्न करत होता कल्पेश गायकर, परंतु फुलटॉस आणि पंचांनी लगेच नो बॉलचा कॉल दिलाय. मिळतील या 3 फ्रीटचा हा बॉल आणि टीमची धावसंख्या टोटल 5 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. अगदी आमचे मनोजजी भोपी ते देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत धागाव प्रीमियर लीग मध्ये. त्यांचा देखील आवाज अगदी या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. फ्रीटचा बॉल आहे. अगदी पाहिले गेलं तर संधीचं सोनं हा फलंदाज करेल का मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा हुक करायचा होता, परंतु टायमिंग जुळली नाही. एक धाव लॉंग स्क्वेअर लेगला, फिल्डर आहेत तैनात. थ्रो खरा पाहायला मिळाला. चान्स घेतली असती तर धाव कंप्लीट झाली असती, परंतु अंतिम क्षणाला नकारलाय आणि एकच धाव. टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचल्या बिनबाद 6 या धावसंख्येवर. पाहिले गेले तर P2चं दुसरं षटक आहे आणि गोलंदाज कल्पेश गायकर नो बॉल टाकला, परंतु कमबॅक चांगला पाहायला मिळाला. अद्याप पाहिले तर 4 बॉल शिल्लक आहेत या षटकामधील. 2 मोठे फटके अगदी पाहिले गेले तर चांगल्या धावसंख्येवर नेऊन पोहोचू शकतो क्रिशा 11 वडवली टीमला, परंतु फलंदाजाच्या पाठमधनं येतील का त्या धावा. पुन्हा एकदा हा प्रकार बॉल होता, पॉइंट मध्ये खेळायचा होता. ऋषी आहे चेंडू खाली, संघाचे संघनायक. आणि इथून पाहिलं गेलं तर फलंदाज बाद होतील आणि इथून पहिला धक्का क्रिशा 11 वडवली टीमला 6 या धावसंख्येवर. खराब बॅटिंग पाहायला मिळाली आहे. सुरुवात तेवढी चांगली मिळाली नव्हती. पहिल्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर होतं फलंदाजांवर, कारण की धावा कशा करायच्या आणि त्या प्रेशर मध्ये ही विकेट पाहायला मिळाली. 6 धावा 6 वर पहिली विकेट गमवत असताना क्रिशा 11 वडवली टीम एखाद्या फलंदाजाला आता इथून चांगली पार्टनरशिप करणं फार गरजेचे असणार आहे. ती विघ्न अर्थ स्पोर्ट तुरमाले संघाच्या अगेन्स्ट, परंतु आता इथून तशी स्ट्रॅटेजी वापरली जाईल का ते बॅटरच्या माध्यमातून. तुम्हाला विकेट्स वाचून खेळणं तेवढंच गरजेचं आहे आणि या मॅच मध्ये धावा करणं देखील तेवढंच फार गरजेचं आहे, कारण की तुमच्याकडे पहिली बॅटिंग आहे आणि नंतरच्या डावामध्ये या धावा तुम्हाला डिफेन्स देखील करायचे आहेत. त्याच अनुषंगाने तुम्हाला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील, कारण की जर तुमची बॅटिंग चांगली झाली तर गोलंदाजांवर तेवढं प्रेशर नसणार आहे. ते प्रेशर हँडल करतील, परंतु किमान तुमच्याकडे 60-65 धाब्यांची अगदी पाहायला गेलं तर टार्गेट सेट असणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू ठाणगे, एक मोठं नाव. टेनिस बॉल क्रिकेट मधल्या कल्पेश गायकरचा पहिलाच बॉल फेस करत असताना राजू ठाणगेनं पाठवलाय बॉलला डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. नंबर देऊन जातील 6. आलाय षटकार. अगदी पाहिलं गेलं तर कित्येक मैदान या फलंदाजांना गाजवून ठेवलेत आणि आज पाहिलं गेलं तर क्रिशा 11 वडवली टीम कडून खेळताना दमदार सुरुवात करतोय. 6च्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 12 धावा धावफलकावर लागल्या जातील. 1 विकेट्स गमावल्या. कल्पेश गायकर चांगली गोलंदाजी करत होता, परंतु राजू ठाणगेनं प्रहार केलेत. या ब्लिसला हा भन्नाट वेग होता. राजू ठाणगेला चान्स दिला नाहीये. ऑफ साइड दी ऑफ स्टंप बॉल ठेवलाय. अगदी रूम करून खेळण्याचा प्रयत्न होता राजू ठाणगेचा, परंतु लवकर बघा आपण पाहताय मॉर्निंग क्रिकेट क्लब. आपण पाहताय वडवलीच्या मैदानावर जे सर्व खेळत असतात आमचे जयवंत ठाकूर, त्यांची पूर्ण टीम, मिलिंद असतील, या जयेंद्र असतील, यांच्याकडून क्रिशा 11 वडवली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. यावेळीचा बॉल अगदी शरीराचा वेध घेणारा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता ऋषीचा, परंतु बॅकअप नाहीये, परंतु रिक्स देखील घेतली नाहीये. इथून पाहिलं गेलं तर सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीने इथून पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या टोटल 13 धावा धावफलकावर लागल्यात. ट्रम्प कार्ड असणार आहे क्रिशा 11 वडवली टीमचा राजू ठाणगे. अगदी पाहिलं गेलं तर अंतिम ओव्हरपर्यंत टिकून खेळणं हे फार गरजेचं असणार आहे राजू ठाणगे या फलंदाजाला, कारण की तो मैदानाच्या आतमध्ये जर उभा राहिला, एका हाती त्याने किल्ला लढवला, तर अगदी चांगली धावसंख्या त्याच्या बॅटमधनं तुम्हाला अगदी टीमसाठी पाहायला मिळेल आणि त्याला टिकून राहणं हे फार गरजेचं आहे. परंतु त्यांच्या अगेन्स्ट संकट पाहिलं तर ऋषी असणार आहे, ज्यानं पहिलं षटक टाकत असताना 2 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये त्यांना पनवेल एन कडून
आणलं जातो आहे. संघाचं नेतृत्व देखील करताना पाहायला मिळतील विघ्नहर्ता स्पोर्ट तुरमाले संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते आहे. तुरमाले एक्सप्रेस आहे, परंतु समोर पाहिलं तर तेवढंच ताकदवर फलंदाज आहे, ज्यानं षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. राजू ठाणगे, चला स्पीडअप करा प्लीज. तुरमाले टीम आज तेवढं टाइम तुम्हाला दिलं जाणार नाही आहे, कारण की पाहिलं गेलं तर आज या स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. 2 मॅचेस एक्स्ट्रा देखील आहे, त्याच कारणास्तव जेवढं फास्ट तुम्हाला खेळता येईल तेवढा आपण प्रयत्न करायचा आहे. प्लीज विनंती आहे, अगदी तुमच्याच चांगल्यासाठी असणार आहे. जर तुम्ही जिंकाल, अंतिम क्षणापर्यंत पोहोचाल, तर फायनलची मॅच अगदी चांगल्या उजेडामध्ये अगदी संपन्न देखील होताना पाहायला मिळेल. ऋषी तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. राजू ठाणगे ऑन स्ट्राईक. यावेळेसला तुरमाले एक्सप्रेस बरसलाय फलंदाजांवर, ज्या फलंदाजाच्या खांद्यावर टीमचं ओझं होतं, पिल्ल गेलं नाहीये. बिग विकेट राजू ठाणगे, क्लीन बॉल, बॅक टू द डगआउट. इथून पाहिलं गेलं तर फर्निचर डिस्ट्रॉय केलं या फलंदाजाचं ऋषी या गोलंदाजानं. अगदी प्रकाश जाधव तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी विघ्नहर्ता स्पोर्ट संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्याकडून ऋषी याच्यासाठी 500 रुपये असणार आहेत. काय क्लीन बॉल घेतला, अगदी समोर बॉल होता, अगदी टॉस देखील केला नाही, योग्य ते लेंथ वर ठेवला. त्यानंतर राजू ठाणगे मिस झाले बॉल आणि अगदी बेल्स मात्र इथून डाऊन केल्यात. ट्रम्प कार्ड हाही देखील तुम्हाला पाहायला मिळतील या संघाचा आणि चांगले नेतृत्व राहिलंय या गोलंदाजाचा, कारण की वेग प्रचंड आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला फक्त पाहिलं गेलं तर गोलंदाजाचा स्पीडचा वापर करणं हे फार गरजेचं आहे. जेवढ्या ताकदीने तुम्ही बॅट फिरवाल तेवढं बॉल संपर्क झुलणं हे कमी चान्सेस आहे. जर तुम्ही माइंड अनुसार खेळलात तर एक याही षटकाला लांबू शकता, परंतु वेगावर सध्याच्या स्थितीला पाहिले तर ऋषी स्वार झालाय. चला ऋषी आपण स्पीडअप करायचा आहे. 13 धावा धावफलकावर 2 विकेट्स लॉस झाले. चांगला फटका यावेळेसला पाहिला गेला, इनसाइड आउट क्लिअर करायचं होतं, परंतु शॉर्ट पॉइंटला पहा काय कमालीची फिल्डिंग झाली आहे. अगदी रूम बनवलं होतं, अगदी पॉइंटच्या दिशेमध्ये केलं जरूर होतं, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. राईट हँड लेफ्टीचा कॉम्बिनेशन आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु टीमची धावसंख्या 3रं षटक चालू असताना टोटल 14 धावा धावफलकावर लागल्यात. धावेंसाठी थोडंसं संघर्ष इथून पाहायला मिळतोय टीम क्रिशा 11 वडवली टीम कडनं, परंतु त्या धावा आता तुम्हाला काढणं देखील फार गरजेचं आहे. एखाद्या फलंदाजाला अगदी ची महत्व आहे या टीम मध्ये, ती भूमिका त्याला पार पाडायची आहे. यावेळेसला टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय, परंतु इथून 6 असणार आहे, कारण की पाय पाहायला गेले तर दोन्ही रेशीवर होत्या. चला चेक करायचं आहे ऍक्च्युली काय झाले ते देखील आपण स्क्रीनवर पाहूया. चेक करतील आमचे थर्ड पंच, त्यांच्या माध्यमातून चेक केला जाईल. बघा आपण पाहता आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी इनर दिलेत बघा मॅन ऑफ द मॅच साठी, ते शिव कलेक्शनचे आमचे सर्व कुडावे गावचे प्रकाशजी कुठले यांचं इथे शुभागमन झाले. या प्रकाश दादा आपलं सहर्ष स्वागत आहे 10 गाव प्रीमियर लीग मध्ये, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला ऑलिम्पिक सांगायचं आहे, प्रेक्षक देखील आहेत.
कारण की अगदी पाहिलं गेलं तर कव्हर झालं नाही आहे बॉल. येस 6 आहे. अगदी प्रेक्षक आहेत आणि अगदी त्यांच्या माध्यमातून आणि ऑनफिल्ड पंच त्यांनी देखील इशारा दिलाय. षटकार आहे. टीमची धावसंख्या 6च्या मदतीने जाऊन पोहोचेल टोटल 20 या धावसंख्येवर. दुसरं दशक मार्गास लागले ऋषी यांच्या अगेन्स्ट हा षटकार येताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आता इथून करण्यास सुरुवात केली आहे, परंतु शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता, पुल करायचा होता, सक्सेस पाहायला मिळाला नाहीये. कल्पेश गायकर पुन्हा एकदा चुकी करतोय. मिस फिल्डिंग, त्याच्यामध्ये 2 धावा ऋषीला खर्च कराव्या लागतील आणि 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्यात. 22 धावा धावफलकावर. थोडंसं पाहिलं गेलं तर एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल इथून केला जातोय क्रिशा 11 वडवली टीम कडून आणि समोर फलंदाज पाहिलं संकेत आहेत. या बॉलिंगला पहा, परंतु वेग प्रचंड पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. क्लीन बोल्ड इथे पाहायला मिळाल्या. अगदी पूर्णपणे इथून क्रिशा 11 वडवली टीमला पाकफुटला लुटलाय. या विकेट नंतर षटकार ठोकलं होतं, परंतु ऋषी न कमालीशी कमबॅक केली. 2 धावा अगदी पाहिलं गेलं तर मिसफिल्डच्या कारणास खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर अगदी पाहिलं गेलं तर क्लीन बोल्ड करण्यात यशस्वी राहिलेत. टीमची धावसंख्या पाहिले गेले तर 3 गडी बाद. त्यानंतर बघा आपण पाहता एक लिजेंड खेळाडू आजही आपण पाहिलं तर 40 प्लसच्या माध्यमातून मैदान गाजवत असताना ज्यांना आपण पाहत आहे ते आमच्या नांदगावचे दत्ताजी भगत यांचं इथे शुभागमन झालंय. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर नांदगाव टेनिस क्रिकेटसाठी त्यांनी आपलं योगदान दिलंय. आजही त्यांचा खेळ तितकाच चांगला, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, या सर्व गोष्टी आपण त्यांच्या पाहत असतो आणि त्यांचं या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. व्यासपीठावर शिव कलेक्शनचे सर्व आमचे प्रकाशजी खुटले ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी इनर आपण पुरस्कृत केलेत. इथे शिष्याना आपण पाहू शकाल ज्यांनी गीत या स्पर्धेसाठी गायलंय. आमचे जयदीपजी कांबळे त्यांनी सुद्धा या स्पर्धेला गीत आपण गायले गेले आपण पाहू शकाल. आमचे राजेश पाटील व्यासपीठावर पाहायला मिळतील. या सर्वांचं स्वागत करूया. या बॉलिंगला पहा काय भन्नाट वेग या बॉलिंगला टाकल्या गेल्या. अगदी ऑफ साइड दी यॉर्क बॉल इथे पाहायला मिळाला आहे, परंतु इथून धाव येताना पाहायला मिळेल आणि इथून 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. तुम्ही पाहताय षटक क्रमांक इथून 3 झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा कुठेतरी खराब संकेत पाहायला मिळतात क्रिशा 11 वडवली टीम कडनं. चला विघ्नार्थ स्पोर्ट आपण लगेच फिल्डिंग लावायचे प्लीज विनंती आहे. चला पंच आपण देखील वारंवार सूचना देत राहावं. अगदी पाहायला गेले तर इथून 4थं षटक होईल चालू आणि 4थ्या षटकामध्ये पाहणं गरजेचं आहे कितपत धावा इथून उभारल्या जातात, कारण की इथून या एंड कडनं किमान 15-16 धावा येणं फार गरजेचं आहे. कारण की ज्या दिवसापासून स्पर्धा खऱ्या अर्थानं चालू झाली आहे ना, याच एंड करून बऱ्याचशा धावा तुम्हाला होताना पाहायला मिळाल्यात आणि आता इथून केल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलर तयार आहेत गोलंदाजी मार्कवर ज्यांच्या माध्यमातून 4थं षटक टाकलं जाईल आणि गोलंदाज सज्ज आहे, परंतु समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. संदीप आहेत. संदीपला आता इथून पाहिले गेले टीमचं ओझं अगदी थोडंसं पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. एक चांगली पार्टनरशिप या 2 पार्टनरच्या माध्यमातून आता दाखवणं मैदानाच्या आतमध्ये क्रिशा 11 वडवली टीम साठी गरजेचं आहे, परंतु इथून पाहिले गेले तर थोडीशी वीक पाहायला मिळाल्या क्रिशा 11 वडवली टीमची बॅटिंग लाईन आणि फायदा अगदी पाहिले गेले तर विघ्नार्थ स्पोर्ट तुरमाले टीमला याचा बेनिफिट मिळतोय. डॉट बॉल आला इथून पाहिलं गेलं तर कर्णाला एंड कडून गोलंदाजाने सुरुवात चांगली केली आहे. 23 धावेंपर्यंत रोखल्या अद्यापर्यंत. या बॉलिंगला समोर केलेला ऑन साईडला वी शेप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत तैनात. फक्त एकच धाव आणि एका धावेनं पाहिलं गेलं तर क्रिशा 11 वडवली संघ आपला अस्तित्व आता मैदानाच्या आतमध्ये जमवत असताना टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 24. त्यानंतर बघा आपण पाहतो आमच्या नेचर फ्रेंड्स सोसायटीची आमचे सर्पमित्र आपण पाहू शकाल. बरेच सेमिनार बऱ्याच गोष्टी बरीच वर्ष आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो.
एक स्पेशालिस्ट आणि एक प्रसिद्ध असे सर्पमित्र आमचे संतोषजी उदरे कुडावे, त्यांच्याबरोबर आमचे सिकंदरजी तडवी यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी सुस्वागतम सर्वांचं सहर्ष स्वागत दहागाव प्रीमियर लीग मध्ये. आज पाहिले तर बरेचसे पाहुणे मंडळी देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतील, परंतु पहा कमालीची गोलंदाजी याही गोलंदाजाकडून पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवर पाहिलं तर डॉट आला होता, त्यानंतर सिंगल कंप्लीट झाली होती, स्ट्राईक रोटेट दिलं होतं आणि या फलंदाजानं अगदी कॉटन विकेट इथे टाकल्या. धक्का क्रमांक अजून एक क्रिशा 11 वडवली टीमला मिळाला जातं 4थ्या षटकामध्ये. न्यू बॅटर उमेश कायकर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, परंतु आता इथून मात्र एकमेव लढणं हे पर्याय आता पाहिला गेलं तर क्रिशा 11 वडवली टीम साठी राहिले आहे. कारण की ही मॅच जिंकणं दोन्ही टीमला फार गरजेचं आहे, कारण की चान्सेस तेवढे तुम्हाला पाहायला मिळेल. जर मॅच जिंकली तर अगदी लीड करताना तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की जो टीम जिंकेल यातून तो अगदी पाहायला गेलं तर विनर्स वर्सेस विनर यानंतर तुम्हाला होताना पाहायला मिळेल मॅच. बॉलर सज्ज अगदी पाहायला गेलं तर उंचापुरा हा गोलंदाज आहे, खांद्याचा चांगला वापर करतोय, अगदी चांगली डिलिव्हरी त्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. परंतु इथे केलाय शॉर्ट टर्म पुल आणि बॉल देखील चाललाय पाठीमागे, फाईन लेग क्लिअर केलाय, आला आला ठोकला इथे चौकार. येस थँक्यू. मग आपण पाहता आमची चिंचवणचे भरतजी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय, ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी मैदानाला पाणी पुरवलंय, टँकरची सुविधा पुरवली ते आमचे भरतजी पाटील, आणि त्यांचं आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत सुस्वागतम. अगदीच सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत दहागाव प्रीमियर लीग मध्ये. जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत दहागाव प्रीमियर लीग मध्ये, आणि या समर्थ लाईव्ह इव्हेंट्स जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे दहागाव प्रीमियर लीग मध्ये. परंतु पहा मागील मॅच मध्ये मिस फिल्डिंग केली होती या क्षेत्ररक्षकानं, परंतु आता एका हातीनं कॅच पकडल्या कल्पेश गायकरनं. हॅलो. मग आमचे विश्वासजी पाटील, श्रावणजी पाटील, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगा गायकर असतील त्यांचं स्वागत, मुकुंद गायकर आहेत, सर्वांचं स्वागत करूया आपण. येस, पहिल्या दिवसापासून ज्या धावा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिल्या होत्या 80, 70, 65 धावा, दुसऱ्या दिवसामध्ये पाहिले तर 50+ धावा होताना पाहिल्या मिळाल्यात, परंतु आज इथून पाहिलं गेलं तर या संघानं कमी धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न ठेवलाय. टोटल टीमची धावसंख्या 28, 28 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतोय. 4थं षटक देखील झालाय समाप्त. अंतिम इथून पाहिलं गेलं तर एक षटकाचा खेळ शिल्लक आहे. चला पाणी 12th मॅन क्रिशा 11 वडवली. एक बॉल आहे माफी असावी. इथून पाहिले गेले तर अंतिम एक बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या टोटल 28. या धावसंख्येवर अंतिम बॉलवर इथे मोठा फटका खेचला जाईल का? क्रिशा 11 वडवली टीमसाठी हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की थोडंसं धाडस आता बॅटरला दाखवावं लागेल. एक इथून दमकम अंतिम क्षणामध्ये दाखवणे फार गरजेचं आहे. जर या गोलंदाजाच्या अगेन्स्ट एक मोठा स्ट्रोक येतोय तर अंतिम गोलंदाजावर थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न या दोन बॅटरचा राहील, परंतु गोलंदाज मोठे फटके इथून मारू देईल का या फलंदाजाला पाहणं गरजेचं आहे. 28 धावा तर धावफलकावर लागल्या आहेत. टोटल विकेट्स पाहिलं तर 5 गमावल्यात. यावेळेसला पहा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढा फायदा मिळाला नाहीये ते फलंदाजाला आणि आला इथून डॉट बॉल. 4थ्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त आणि टीमची धावसंख्या क्रिशा 11 वडवली टोटल 28. या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. चला टीम मीटिंग करू नका, कृपया विनंती करतोय. विघ्नर्थ स्पोर्ट तुरमाले संघ आपण लगेच गोलंदाजाला आपण गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे. तर आज तेवढं वेळ फारसं संपूर्ण टीमला मात्र दिलं जाणार नाहीये, कारण की जेवढ्या स्पीडमध्ये मॅच खेळवता येईल तेवढ्या स्पीडमध्ये खेळवण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. परंतु इथून पाहिलं गेलं तर अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आता इथून पाहिलं गेलं तर पाठ नाही आहे
आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गोलंदाजांना छाती दाखवून मैदानाच्या आतमध्ये लढणं हे एकमेव पर्याय आता इथून क्रिशा 11 वडवली टीम साठी आहे. 28वा धावफलकावर लागले. तिथून जर अंतिम षटकामध्ये चांगलं बरसला फलंदाज तर अगदी पाकले गेले तर 40 पर्यंत पोहोचू शकते. क्रिशा 11 वडवली टीमची गोलंदाजी चांगली आहे, परंतु अगदी विघ्नहर्ता स्फोट तुरमाळे संघाची बॅटिंग तेवढी चांगली पाहायला मिळेल. रोशन घरत तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप करा. मॅन फ्रॉम चिंचवण टीमतून हा खेळाडू सातत्याने खेळताना पाहायला मिळतोय, परंतु आज पाहिलं गेलं तर विघ्नहर्ता स्फोट तुरमाळे संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. या लीगच्या माध्यमातून फुल टॉस बॉल होता, प्रहार करता आला नाही. या गलीच्या रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता, परंतु एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. एक धावेंना फार महत्व दिलं या फलंदाजानं आणि टीमची धावसंख्या टोटल 29 29 धावा धाव फलकावर लागल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामध्ये अगदी पाहायला गेले तर 3 मोठे फटके येणं आता इथून क्रिशा 11 वडवली टीम साठी फार महत्वपूर्ण ठरणार आहेत. लो स्कोरिंगची जरी मॅच असली परंतु रोखण्याची क्षमता क्रिशा 11 वडवली टीम कडे आहे, परंतु थोडंसं धाडस आता इथून बॅटरला देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. कारण की पाहिलं गेलं तर थोडंसं हलक्यात विघ्नहर्ता टीम घेतल्या, कारण की तेवढे फार चान्सेस दिले नाही आहेत मोठे फटक्यापासून. वंचित ठेवले फलंदाजांना, कारण की योग्य ते लेंथवर मात्र गोलंदाजी केली जात्या, तेवढं प्रॉपर टायमिंग चान्स पाहायला मिळाला नाही आहे. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल होता, परंतु इथून पाहिलं गेलं तर आतमागत राहिलाय. इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजाला बॉन देखील इथून केला जाईल. अगदी पहा रोशन देखील चांगली गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हरचं हे फार महत्वाचं षटक होतं आणि त्यामध्ये देखील कमालीची गोलंदाजी राहिली. हा बॉल इथे पाकले गेले तर थोडासा बाहेर जाणारा होता, वाईट बॉल होता, फुलटॉस होता, अगदी कन्वर्ट करायचं होतं मोठ्या स्ट्रोक मध्ये, परंतु करता आलं नाही. अबंतरच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवर. या स्पर्धेमध्ये पाकले गेले तर एक कमी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. या ब्लिसला शॉर्ट टर्म पुल चांगला पाहायला मिळालाय. डीप मिड विकेटला उडवलाय बॉल, चाललाय सीमा पार. अंतिम क्षणाला संजीवनी देणारा हा येतोय षटकार. डाऊन झाला, स्वतःला सिद्ध करणं हे गरजेचं आहे आणि ते बॅटरने आता केलंय मैदानाच्या आतमध्ये. 36वा धावफलकावर रोशन पुन्हा एकदा तयार आहेत. पुन्हा एकदा बिग स्ट्रोक खेळायचा होता, परंतु तिथे पहा अगदी चांगला लेंथवर आता इथून टप्पा चेंज केलाय गोलंदाजानं. अगदी समवरील डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली आणि इथून पाहिलं गेले तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 36वा धावफलकावर इथून अजून एखादा जर मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या मी तर म्हणेन 5 षटकामध्ये उभारण्याचा प्रयत्न अगदी पाहिला गेले तर राहिला, जरी 5 विकेट गमवत असताना. याबलिसला पुन्हा एकदा चांगल्या लेंथवर इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय रोशन हा गोलंदाज. षटका ठोकलं होतं फलंदाजानं, परंतु अखेरचे पाहिले गेले तर बॅक टू बॅक 2 बॉल इथून डॉट काढलेत या गोलंदाजानं. इथून पाहिले गेले तर अंतिम बॉल आहे आणि अंतिम बॉलवर षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. बॅटरच्या माध्यमातून येईल का? नाही, इथून फिरून मारलाय. कॉन्सन्ट्रेट नव्हतं बॉलावर. पाहिले गेले तर इथून 1 धाव येताना पाहायला मिळते. लेग बाईटच्या मदतीनं टीमची धावसंख्या पाहिली तर 37वा धावफलकावर लागल्या. 30 बॉल असतील आणि 38 धावांची गरज आहे. ती विघ्नहर्ता स्पोर्ट तुरमाले टीमला पहिली बॅटिंग तुम्ही पाहिल्या. अगदी क्रिशा 11 वडवली टीम बॅटिंग करत असताना 37 धावा जमवल्यात. 38चं टार्गेट. येस विजय, याला आवाज दे ना जरा. हॅलो, इको कमी कर, इको कमी कर, आवाज दे. हॅलो हॅलो, फर्स्ट एड किट बघा.
हॅलो हॅलो, चला स्पीडअप करायचं आहे, विनंती करतोय. दोन्ही संघ आपण स्पीडअप करायचा, कारण की आज 2 सामने आपल्याला एक्स्ट्रा देखील खेळवायचे आहेत व फायनलची मॅच आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे. कारण की जर बघितलं 10 गाव प्रीमियर लीग अतिशय सुरेख असा देखणं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या दिलेले सर्व खेळाडूंना एक संधी आणि या संधीचं सोनं करण्याचा देखील प्रयत्न करतात. तर आपण संघ बघितला, एका बाजूला संघ असेल क्रिशा 11 वडवली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ बघू शकाल मनोज, चला आपण सन्मान करूया बघा. सिकंदर, मी विनंती करतो आमचे संतोषजी उद्रे, आपला सन्मान केला जाईल, तो सन्मान आपण स्वीकारा. या पवन पाटील शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा. संतोषजी उद्रे आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर सन्मान करूया बघा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मी प्रकाशजी कुठल्यानं विनंती करतो, आपण या आपला इथे सन्मान केला जाईल, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. शिव कलेक्शनचे सर्व आहेत. त्यानंतर बघा आमचे सन्माननीय पाहुणे राजेशजी फडके साहेबांचे इथे शुभागमन झालंय. 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान करूया आपण प्रकाशजी कुठले, शिव कलेक्शनचे सर्व आहेत, त्यांचा इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एक दमदार व्यक्तिमत्व सलमान भाई, आणि सलमान भाईचे मोठे फॅन आहेत सल्लू भाई. एक लुक सुद्धा त्यांचा तसाच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि प्रकाशजी कुठले, त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. आपण आला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करतोय आमच्या दत्ता भगत नांदगावचे, त्यांचा इथे सन्मान करूया आपण. दत्ता भगत, त्यांचा आपण सन्मान, एक लिजेंड खेळाडू, एक उत्कृष्ट 40+ खेळाडू आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय. चला क्रिशा 11 राजू, चला फिल्डिंग सजवा. दत्ता भगत यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्मान केला जाईल आमची सचिन चौधरी, या आपण एक उत्कृष्ट मराठी समालोचक, एक पूर्व क्रिकेटर, बरीच वर्ष आपण त्यांना पाहिलंय, सचिन चौधरी, आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. त्यानंतर आमची कुडाव्याचे गणेश ठाकूर, एक उत्कृष्ट शाहीर, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. चला सचिन चौधरी आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान करूया ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी बघा पाण्याची सुविधा पुरवली, ते आमचे चिंचवण गावचे भरतजी पाटील दादा, या आपण आपला इथे सन्मान केला जाईल, त्यांचा सन्मान करूया. भरतजी पाटील आणि त्यांच्या समेत अगदी आपण पाहू शकाल, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. भरतजी पाटील आणि त्यांची मित्र आहेत, त्यांचा सन्मान. मी सुरेंद्रांना विनंती करतो आपण हा सन्मान करा. कैलास दादांना विनंती, आपण हा सन्मान करायचा आहे. त्यांचं आपलं 10 गाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. चला टाइम जास्त घेऊ नका बघा, फिल्डिंग लगेच सजवा.
विनंती असेल की आपण यायचं समालोचन कक्षामध्ये एक उत्कृष्ट आवाज त्यांच्या माध्यमातून आपण देखील पाहत आहे. तर चला जाऊया मॅचकडे. आपण पाहतोय 10 GPL पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वाचा जर विचार केला ना तर इथे एका बाजूला आपण पाहतोय क्रिशा 11 वडवली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्सचा तुरमाळे संघ. दोन सुरुवातीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यंदाच्या हंगामामधला सर्वात जास्त इन्फॉर्म असलेला खेळाडू चिंचवण गावचा रोशन घरत आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती गोलंदाज सज्ज होतील. पहिला चेंडू खराब आहे आणि या वेळेस मात्र निश्चित पंच आमच्याकडे दर्शवणारा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये श्री गणेशा होतोय. तो विघ्नहर्ता संघाचा टार्गेट सेट केले गेले 37 धावा 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये जरी धावा कमी असल्या तरी सुद्धा तुम्हाला लढावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राजू ठाणगे आपण पाहतोय. यावेळेस मात्र स्लोवर पैता चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली येतोय आता एक निधाव चेंडू, कारण की रोशनला देखील माहिती आहे समोर जो खेळाडू आहे गोलंदाज आहे तो मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर आपल्याला प्रत्येक चेंडूवरती सन्मान देणं गरजेचं आहे आणि खराब चेंडूला मात्र पूर्णपणे त्याचा समाचार घेणं देखील गरजेचं आहे. आणि यावेळेस मात्र बघायचं P1चा पहिलं षटक आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुरेख फटका या मॅच मधला या इनिंग मधला येतोय रोशनच्या बॅटमधना दणदणीत षटकार. खूप मागात पडते आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते उमेश नामक आपण पाहतोय, पण सोप्पा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय कारण की सोप्पा नव्हता. जोपर्यंत कोणताही झेल कंप्लीट केला जात नाही तोपर्यंतही झेल हा सोप्पा असतो असं म्हणणं चुकीची गोष्ट आहे. आणि आल्यात या दोन धाव्यांच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला विघ्नहर्ता तुरमाळे संघाचा 9 धावा. यावेळेस मात्र चेंडू चांगला आहे, बघितलं हेरलं स्लोवर बेदा चेंडू फेकला गेला होता. राजू ठाणगेच्या माध्यमातून आली एक सिंगल, कारण की पाठलाग करायचे 38 धावांचा. पाठलाग करत असताना कुठेतरी चांगली फटकेबाजी आणि प्रत्येक चेंडूवरती सन्मान देणं गरजेचं आहे कारण की मोठी धावसंख्या नाहीये. जर एकेरी दुहेरी जरी धावा आल्या तरी सुद्धा सहजरित्या विजय ठोकू शकतो तो विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे संघ. यावेळेस मात्र ऋषीच्या बॅटमधून अफलातून फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत दणदणीत षटकार. GPL धागाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं त्याला एक चांगली साथ देत असताना सर्व पाठीराखे आपण पाहतोय. यावेळेस मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नांना मात्र यश येतोय. आली एक सिंगल, कारण की त्यानं देखील शुभेच्छा देऊया कारण की कोणते क्षेत्र म्हटलं कार्य करायचं बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे आणि त्यांनी सहजरित्या ही गोष्ट सर्वपणे केली आहे. त्यांचं देखील या मनापासून आपण स्वागत करूया, धन्यवाद देऊया आणि त्यांना देखील शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा विचार केला तर विघ्नहर्ता तुरमाळे स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जर बघितली 18 धावा आपण पाहतोय. कारण त्यानं चांगली सुरुवात मी तर म्हणेल कारण की करायच्या होत्या 30 चेंडूमध्ये 38 धावा. त्यावेळेस मात्र रोशन आणि ऋषी मात्र चांगली फलंदाजी करतोय कारण की पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. जरी धावा कमी वाटत असल्या धावफलकावरती, जरी तुमच्या एखादे 2 विकेट्स जर लागोपाठ आले तर ती संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडू शकतो, पण तसं काही घडलून दिलं नाहीये आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. आयुष घरत आपण पाहतोय. यावेळेस मात्र वेग होता पण पंचांकडे अपील देखील केली जाते. उत्साह जास्त होता पण आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळतो. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली एक सिंगल. 19 धावा आपण पाहतोय आता.
करायच्यात उर्वरित चेंडू मागे 19 धावा अजून देखील करायच्यात त्या विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमळे संघाला, कारण की बघा आपण पाहू शकाल आमचे नरेंद्र दादा बेडेकर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यानंतर त्यांचं आपण स्वागत करूया. इथून मात्र फटका चांगला आहे. डीप स्पर्लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे. रोशन गरेच्या बॅट मधून आलाय आणखी एक दमदार षटकार. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती असेल. बघा तिथीनुसार जयंती आहे आज. भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा तुम्हाला महाराजांची जयंती साजरी होताना पाहायला मिळेल. उद्याचं पूर्ण दिवस सर्व ठिकाणी भगवमय वातावरण पाहायला मिळेल. आणि असाच एक दैदिप्यमान सोहळा पळसपे गावामध्ये सुद्धा संपन्न होणार आहे बघा. आणि त्यासाठी सर्व आमची शिवतीर्थ पळसपे इथे हे ठिकाण आहे आणि श्रीव प्रतिष्ठान हिंदुस्थान पळसपे यांच्या माध्यमातून आपल्या या 10 गाव प्रीमियर लीग आणि या 10 गावातील सर्वांसाठी हे निमंत्रण आलंय बघा. अगदी आपण या पळसपे गावातील सर्व आमचे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान पळसपे यांचा आपण धन्यवाद देऊया. आणि नक्कीच आम्ही उद्या जसं सर्वांना शक्य होईल तसं उद्या आपण नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पंचधातूंनी बनवलेली प्रतिकृती आपण पाहिली असेल. गेल्या वर्षी काय जबरदस्त सोहळा आपण पाहिला होता आणि मग वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा आपण पाहिले होते. यंदा सुद्धा त्याच गोष्टी पाहायला मिळतील. आणि मग सकाळी भव्य शिवज्योत असेल करणे किल्ला कर्णाला, त्यानंतर शिवतीर्थ पळसपे इथे, त्यानंतर मग सकाळी 10 वाजता महाराजांची आरती असेल. 11 वाजता पोवाडा शिवशाही रायगड भूषण कुमार अथर्व संतोष पाटील व कुमारी आर्या संतोष पाटील खरोशी पेन. आणि दुपारी 3:30 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू मिळन. 5:30 वाजता राष्ट्रवीर संघ शिवकालीन युद्धकला व मर्दानी खेळ पेन शाखा असेल. सायंकाळी 6:30 वाजता महाराजांची आरती आणि 8:30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम अशी हे कार्यक्रमाची रूपरेषा असेल. तर विनंती आहे सर्वांनी आपण आवर्जून या आणि तिथे आपण कार्यक्रमाची शोभा वाढवा. 33 धावा आपण धावफल करतोय पाहतोय. अजूनही तुम्हाला करायच्यात 5 धावा. 38 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि अशा वेळेस मात्र कुठेतरी दमचाक पाहायला मिळाली. ती गोलंदाजांची सहजरित्या त्या टार्गेट पर्यंत पोहोचला जातोय तो विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे संघ. नक्कीच. आणि बघा जो छावा चित्रपट मनोज आपण सध्याच्या घडीला पाहतोय आपल्यासाठी त्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. बलिदान मास सुद्धा आपण सध्याच्या घडीला पाहत आहे. ज्या महाराजांनी 40 दिवस आपल्या यातना सहन केल्या, मग अंगावर वेगवेगळे आपण पाहिले तर वेगवेगळ्या गोष्टींचा अत्याचार त्यांच्यावर पाहायला मिळाले आणि ते सहन करत असताना सुद्धा आपल्यासाठी फक्त एकच की स्वराज्य आणि स्वराज्य ही फक्त त्यांची भूमिका होती. आणि मग त्यानंतर येत्या 22 तारखेला पळसपे गावामध्ये तो छावा चित्रपट सुद्धा तिथे दाखवला जाणार आहे आणि त्यामधून आपल्याला काही घेता येईल ते घ्यावं आणि मग चांगलं असेल ते आपण घ्यावं. आणि बाकी गोष्टी कारण चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हटला तर त्यामध्ये मग शिवकालीन स्वराज्य तुम्हाला त्यामध्ये जे घडलंय ते तुम्हाला दाखवलं जाणार आहे. आणि मग सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जो इतिहास आहे तो वेगळा दाखवला जातो. बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु आपल्यापर्यंत जितका चांगलं मिळेल ते आपण स्वीकारूया आणि आपल्या स्वराज्याला पुन्हा एकदा त्या विचारांची गरज आहे ते विचार आपण पुन्हा एकदा आत्मसात करूया. पुन्हा एकदा बाबूदादा, त्यानंतर आमची अक्षय असतील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर आमची धारकरी वारकरी प्रशांत असतील, या सर्वांचं आम्ही करतोय पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सुस्वागतम. थँक्यू. ह्यावेळेस मात्र बघा नौके गोलंदाज देखील वापरले जातील. गोलंदाज पाहतोय आपण सागर आपण पाहतोय. सागर मात्र चांगली कामगिरी करणार का? करायच्यात आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा होता. विनिंग शॉट मात्र कोणाच्या बॅट मधनं येईल. मग तो ऋषी असतील, मग त्याच्यानंतर रोशन असतील. रोशनचा जर विचार केला ना तर 9 चेंडू मध्ये तब्बल धावांची खेळी केली आहे. ती 23 धावा आपण पाहतो वैयक्तिक रोशनच्या बॅट मधनं.
चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. रोशनच्या बॅटमध्ये देखील आपण स्ट्राईक इनला देखील बघू शकता. रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता, यावेळेस पंच आमच्याकडे दर्शवणार अवंतर चेंडू आले. अजून एक वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आपण पाहतोय. तर याच्यानंतरचा सामना जो असेल विनर टू विनर, तर पुढचा संघ जो असेल आपण तयार राहायचं आहे. यावेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्यानं सरळ चेंडू येतो. मिडवेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात त्या ठिकाणी, उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट. त्यानंतर बघा आपण पाहताय आमचे सन्माननीय श्री सुदामजी ठाकूर साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. मयूर ट्रेनिंग स्कूलचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा आणि RTO पनवेल आपण पाहू शकाल. एक दमदार कामगिरी करताना आपण सातत्यानं समाजामध्ये पाहत असतोय. ते आमचे सुदामजी ठाकूर, त्यांचं आपण करूया 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये स्वागत. यावेळेस मात्र रोशनच्या बॅटमधनं चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, चुकी नाहीये. आता मात्र खूप वेळ निघून गेलाय या सामन्यामधनं, कारण की धावफलकाचा विचार केला 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पण धन्यवाद देऊया. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. पुन्हा एकदा चुकीला माफीना. बॅक टू बॅक आल्या पावली मागे परततोय फलंदाज बाद. चेंडू मागे प्रत्येक खेळाडू येतोय आणि मोठा फटका मारण्याच्या नावामध्ये आपली विकेट गमावून बसले. मग रोशन असतील त्याच्यानंतर आल्याला परतावा लागला. तो फलंदाज आपण बघितला, संकेत चोरगे आपण बघितला, आणि त्याच्यानंतर नौके फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल होतील. बघा अभय ठाणगे आपण पाहतोय. अभय ठाणगे यावेळेस मात्र फाईन लेगच्या क्षेत्र निवडलाय, त्यावेळेस चेंडू थांबणार नाही. येतोय विनिंग शॉट, 4 धावा.